विधानसभा निवडणुकीच्या लगबग आता खरं तर सुरू झालेली आहे। सर्वच पक्षांकडून आता दौरे सुरू करण्यात येते। स्वाभिमानी शेतकरी संघटने प्रमुख राजू शेट्टी मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहे। काल संभाजीनगर या ठिकाणी इम्तियाज जलील आणि इतर नेत्यांची भेट घेतल्यानंतर आज परभणीला राजू शेट्टी दाखल झालेले आहेत। नेमकं काय स्थिती आहे राजू शेट्टी यांच्या पक्षाची विधानसभेबाबत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। शेट्टी साहेब, विधानसभा निवडणूक जवळ आली, मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहे तुम्ही, नेमकं काय पक्षाची भूमिका असणार आहे विधानसभेबाबत? महाराष्ट्रातल्या दोन्ही ज्या प्रस्थापित आघाड्या आहेत, महायुती किंवा महाविकास आघाडी, या दोन्ही आघाड्यांनी छोटे छोटे विशेषतः चळवळीची पार्श्वभूमी असणारे जे पक्ष आहेत किंवा संघटना आहेत त्या संपवण्याचाच प्रयत्न केलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या अशा चळवळीची पार्श्वभूमी असणाऱ्या छोट्या मोठ्या पक्षांना एकत्रित करून एक आघाडी करता येईल का, या संदर्भामध्ये आमचा प्रयत्न चालू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कारण आज इतके सारे प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झाले आहेत। शेतकऱ्यांचे आहेत, शेतमजुरांचे आहेत, महिलांचे आहेत, विद्यार्थ्यांचे आहेत, महागाईचा मुद्दा आहे। ह्या सगळ्याला ज्यावेळी सामान्य माणूस कंटाळतो, वैतागतो, त्यावेळी तो चळवळीतल्या कार्यकर्त्याकडेच दाद मागायला जातो। कारण त्याला एक आशा असते की चळवळीच्या माध्यमातून मला काहीतरी न्याय भेटेल, आणि हे कार्यकर्ते आपापल्या स्तरावर चळवळी उभा करून संघर्ष करून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्नही करत असतात। परंतु निवडणुका आल्या की हे सारे कार्यकर्ते बाजूला पडतात आणि हे सगळे प्रस्थापित आपले पांढरे शुभ्र कपडे घालून बाहेर पडतात। यांनी कधीच काही कुणासाठी केलेलं नसतं। यांचा राजकारण हा धंदा बनलेला आहे, पोटापाण्याचा धंदा झालेला आहे। आणि त्यांना आता माहिती आहे की 2 आघाड्या आहेत, लोकांच्या समोर पर्याय नाही, एकतर तो किंवा हा, याच्याशिवाय पर्याय नाही। आणि मग दोन्ही आघाडीतील ही जे प्रस्थापित नेते आहेत ते जनसामान्यांशी त्यांना देणं घेणं राहिलेलं नाही। मग अशा परिस्थितीमध्ये समाजाला दिशा देण्याची क्षमता असणारे, नेतृत्व देण्याची क्षमता असणारे, स्वच्छ चारित्र्याचे, स्वच्छ हाताचे अशी माणसं निवडून एक पर्याय म्हणून जनतेसमोर देता येईल का, याची चाचपणी सध्या आम्ही करतोय। जातीपातीच्या पलीकडे जाऊन, धर्माच्या पलीकडे जाऊन एक सामान्यांचा आवाज म्हणून त्याला काही चेहरा देता येईल का, यासाठी आम्ही प्रयत्न करतोय। आणि म्हणून या सगळ्या सामाजिक संघटनांशी भेटण्याचा एक आमचा प्रयत्न चालू आहे आणि त्याला बऱ्यापैकी यश येतानाही दिसतंय। काल संभाजीनगरला तुम्ही इम्तियाज जलील यांची भेट घेतली, अनेक सहकारी पक्षांची तुम्ही भेट घेत आहेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये तिसरी आघाडीचा पर्याय चांगला असू शकतो का, आणि राजू शेट्टी त्या महायुती तिसऱ्या फ्रंटचा नेतृत्व करायला सज्ज आहेत का? एक तर इम्तियाज जलील हे माझे अगदी ते राजकारणात नव्हते त्यावेळेपासूनचे मित्र आहेत, पत्रकार असल्यापासूनचे। आणि संभाजीनगरला गेलं म्हटल्यानंतर त्यांनी चहाला बोलवलं, मी त्यांच्याकडे चहाला गेलो। जसं त्यांच्याकडे गेलो होतो तसं जरांगे पाटलांच्याकडेही गेलेलो होतो आणि अनेकांना सध्या भेटतोय। मुद्दा असा आहे की या सगळ्यांना एकत्रित करण्याचा एक प्रयत्न आहे आणि कोणाचं नेतृत्व वाढावं म्हणून किंवा कोणाच्या नेतृत्वाखाली एकत्रित न येता एक सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून एक चांगला पर्याय म्हणून आम्ही काही एकत्रित करण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर ह्याला तिसरी आघाडी म्हणून चालणार नाही, कारण तिसरी कशासाठी, पहिली आघाडी कोणाची, दुसरी आघाडी कोणाची, आणि आम्ही तिसरी का व्हावं, आम्ही पहिली का असू नये। तेव्हा आपण एक चांगला जनसामान्यांचा एक चेहरा म्हणून परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून या सगळ्यांना सामावून घेऊन सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून पुढे जाता येईल का, यासाठीचा हा एक प्रयत्न आहे। या आघाडीमध्ये मनोज जरांगे पाटील असो, बच्चूभाऊ कडू असो, MIM आणि राजू शेट्टी आणि इतर पक्ष एकत्रित होऊन एक निवडणुकीला सामोरं जाणार आहात का भविष्यामध्ये? चळवळीची पार्श्वभूमी असणारे आणि ह्या सगळ्या प्रस्थापित राजकारण्यांना कंटाळलेले असे सगळेजण एकत्रित येऊ शकतात। तुम्ही म्हणले
शरद पवार किंवा महाविकास आघाडीनं छोटे पक्ष संपवले. तुम्ही उदाहरण दिलं महादेव जानकरांचा, की महादेव जानकरांना महाड्याची जागा देऊ केली होती मात्र दिली नाही. वाटते का तुम्हाला महाविकास आघाडी छोटे पक्ष संपवते किंवा सिरियस नाही महाविकास आघाडीमध्ये छोटे पक्ष घेण्यासंदर्भात? महाविकास आघाडी असो अथवा महायुती असो, दोघांचीही प्रवृत्ती तीच आहे. जसं मी उदाहरण दिलं महादेव जानकरांचं, जयंत पाटलांचं, माजी आमदार कपिल पाटलांचं उदाहरण दिलं, तोच अनुभव स्वर्गीय विनायक मेटेंना आलेला होता. आमची संघटना महायुतीच्याच नेत्यांनी फोडली. त्याच्यानंतर शेका पक्षाची अवस्था तीच झाली. असं निवडून आलेले लोक पळवण्यात हे दोन्ही आघाड्यातले नेते पटाईत आहेत आणि त्यामुळं त्यांना छोट्या पक्षांना फक्त वापरून घेण्यामध्ये रस आहे. नेमकं ह्या तिसरी आघाडी किंवा तुमच्या मनानुसार पहिली आघाडी हे स्पष्टता कधीपर्यंत येणार आहे आणि काही कॉन्क्रीट बोलणं झालंय का या युती संदर्भात इतर सहकारी पक्षांची? येत्या काही दिवसामध्ये याचं चित्र स्पष्ट होईल. तर आता 24 ऑगस्टला आम्ही शेगावला पहिल्यांदा शेतकरी चळवळीतल्या सगळ्यांना एकत्रित करायचा म्हणून या परिवर्तन आघाडीचा शेतकरी चळवळीशी संबंधित असणाऱ्या सगळ्या संघटनांचा एक संयुक्त मेळावा घेतलेला आहे. त्यानंतर मग इतर सामाजिक संघटना, छोटे मोठे पक्ष यांच्याशी आमचा संपर्क चालू आहे. असं सगळ्यांना एकत्रित करून कुणी नेता नाही पण सामुदायिक नेतृत्वाच्या माध्यमातून, सुकाणू समितीच्या माध्यमातून एक चांगला पर्याय द्यायचा असा आमचा प्रयत्न आहे. 288 जागा लढणार तुमचं तिसरी आघाडी. प्रत्येक मतदारसंघामध्ये 22 इच्छुक उमेदवार आहेत. त्यातले समाजाला मानवण्यासारखे, स्वच्छ चारित्र्याचे, स्वच्छ हाताचे, ज्यांच्याकडे विजन आहे असे निवडून 288 ठिकाणी पर्याय देणं काय अवघड नाही. देणार मग 288. तर एकूणच महाविकास आघाडी असो किंवा महायुती या दोघांनी छोटे पक्ष संपवण्याचं काम केलंय. त्यामुळे पर्यायी म्हणून तिसरी आघाडी देण्याचा या ठिकाणी विश्वास राजू शेट्टी यांनी केलाय. मात्र तिसरी आघाडी म्हणण्यावर राजू शेट्टी यांना आक्षेप आहे, कारण पहिली आघाडी आणि दुसरी आघाडी कोण असा सवाल या ठिकाणी राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नेमके या तिसऱ्या फ्रंटची स्पष्टता कधीपर्यंत येईल हेच पाहणं आता औत्सुक्याचं असणार आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.